नाशिकमधील जुने नाशिक परिसरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674व्या संजीवन सोहळ्यानिमित्त नाशिक शहर नामदेव शिंपी पंच मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे। 25 जुलैपासून या अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला असून या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आयोजन करण्यात आलं आहे। मंगळवारी हरिभक्त पारायण गोसेवक समाधान महाराज पाटील यांचे कीर्तन संपन्न झाले। हे कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला 125 पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असून दरवर्षी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच विविध स्पर्धा देखील या निमित्ताने घेतल्या जात असतात। यंदाही स्पर्धांबरोबरच 1 ऑगस्ट 2024 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। अध्यक्ष अरुण नेवासकर, उपाध्यक्ष अतुल मानकर, सचिव राजेंद्र करमासे, खजिनदार संतोष सदावर्ते, मंदिर व्यवस्थापक राजेंद्र चंडोले यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य लाभत आहे। 2 ऑगस्ट रोजी या हरिनाम सप्ताहाचा समारोप होणार असून या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीने नामदेव शिंपी पंचमंडळाच्या वतीने श्री संत नामदेव महाराज यांच्या 674व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन येथे होत आहे। हे जे मंदिर आहे त्याला जवळजवळ 150 वर्षापेक्षा जास्त वर्षाची परंपरा आहे आणि गेल्या शतकापासून हा संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताह हा इथं साजरा होतो। त्याचप्रमाणे या सप्ताहाच्या दरम्यान भजन कीर्तन, त्याचप्रमाणे प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम, भागवत कथेचे आयोजन केलं जातं आणि अत्यंत उत्साहाने हा सप्ताह साजरा होत असतो। त्यानंतर या सप्ताहाच्या दरम्यान जे समाजातील गुणवंत विद्यार्थी असतील त्यांचा गुणगौरव सोहळा पण आयोजित केला जातो आणि ज्या दिवशी संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि दिंडीचं आयोजन केलं जातं। अशा प्रकारे या मंडळाच्या वतीने नाशिक शहर नामदेव शिंपी पंचमंडळाच्या वतीने हा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियमित नाशिक शहर नामदेव शिंपी मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे नामदेव महाराजांचा संजीवनी समाधी सोहळ्याची सुरुवात 25 तारखेपासून झालेली आहे आणि ह्या 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये दिनांक 1 तारखेला विद्यार्थी गुणगौरव समारंभ आहे। त्याचप्रमाणे 2 तारखेला महाप्रसाद व दिंडी आहे। सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो की ह्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून समाजाला व ह्या मंदिरासाठी जास्तीत जास्त प्रमाणात देणगी द्यावी ही मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो व आपण सर्व या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती करतो। धन्यवाद।
वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।